मम्मू, तुला मिळाल्याचा मला खूप आनंद झाला. राजेश अजूनही बोलतच होता तेव्हा मम्मूने ट्यूबलाईट बंद केली आणि म्हणाली, पुरे झाले कौतुक, आता आणखी काही? मम्मू खोडकरपणे उठली. रात्रीच्या दिव्याच्या मंद प्रकाशाने खोली भरून गेली आणि मम्मू राजेशच्या मिठीत हरवून गेली, एक नवीन सकाळ येईपर्यंत. राजेश लहानपणापासूनच गंभीर आणि लाजाळू होता, अंशतः त्याच्या स्वभावामुळे आणि अंशतः परिस्थितीमुळे. त्याच्या कॉलेजच्या दिवसात जेव्हा त्याचे मित्र कॅन्टीनमध्ये बसायचे आणि मुलींना प्रभावित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पापड बेलायचे, तेव्हा तो लायब्ररीत बसून पुस्तके चाळत असे. राजेशच्या आत तारुण्याच्या लाटा उसळल्या नाहीत असं नाही, तो ही स्वप्ने पाहायचा. त्याला गुपचूप मुलींना पाहण्याची आणि त्यांच्याशी रसाळ गोष्टींबद्दल बोलण्याची इच्छा होती, परंतु तो उघडपणे पुढे आला नाही. अनेक मुलींच्या सौंदर्याने वाखाणलेल्या राजेशने प्रेम कविता लिहिल्या, पण त्यातली एखादी मुलगी त्याच्या समोर आली की तो डोके टेकवून पुढे जायचा. त्याच्या लाजाळू स्वभावामुळे कॉलेजच्या दबंग मुलींनी त्याला ब्रह्मचारी हे नाव दिले होते. कॉलेज झाल्यावर राजेश नोकरीला लागला तेव्हा त्याला तिथल्या मुलींसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याचं त्यांच्यावर पण मन जाऊ लागलं, पण ते प्रेम व्यक्त करण्याऐवजी तो त्याच्या डायरीत नोंदवत असे. ऑफिसमध्येही राजेशची प्रतिमा कॉलेजच्या दिवसात होती तशीच होती. ममता त्याच्या आयुष्यात आली नसती तर कदाचित राजेशची थेट बाईशी कधीच गाठ पडली नसती. तो तिला प्रेमाने मम्मू म्हणायचा. राजेशला नोकरी लागल्यापासून त्याची आई त्याच्या लग्नासाठी सतत प्रयत्न करत होती. आईचे प्रयत्न अखेर मम्मूच्या भेटीने संपले. राजेशचे लग्न झाले. त्याची मम्मू घरात आली. पहिल्या रात्री शेजार पाजारच्या मुलींनी मम्मूला राजेशच्या खोलीत आणले तेव्हा ती खूप लाजली. पलंगाच्या एका कोपऱ्यावर बसून तिने तिरकस नजरेने राजेशकडे पाहिलं, पण तिची तीक्ष्ण नजर न पाहता राजेशने पापण्या खाली केल्या. मामूला समजले की तिचा नवरा तिच्यापेक्षा जास्त घाबरलेला आहे. पलंगाच्या कोपऱ्यावरून उडी मारून ती राजेशच्या जवळ आली आणि तिच्या मऊ तळव्याने त्याच्या डोक्याला हात लावत म्हणाली, आपली जोडी जमणार नाही असं वाटतंय का? राजेशने घाबरतच विचारले. हिशोब उलटला असे म्हणताच राजेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो बेचैन झाला आणि विचारलं, असं का बोलते मम्मू, काय झालं? हे गडबड नाही तर काय आहे? निसर्गाने तुझ्यात मुलीचा लाजाळूपणा आणि मुलाचा निर्लज्जपणा माझ्यात भरलाय, असं म्हणत मम्मूने राजेशच्या कपाळाचा मुका घेतला. मम्मूच्या या विनोदावर राजेशने तिला आपल्या मिठीत घेतले आणि छातीशी घट्ट मिठी मारली. राजेशने स्वप्नात ज्या बाईला पाहिले होते त्यापेक्षा मम्मू कितीतरी पटीने चांगली निघाली. आता तो मामूला क्षणभरही नजरेआड पाहू शकत नव्हता. हनीमून आटोपून दोघेही नैनितालहून घरी परतले तेव्हा मम्मूने सुचवले, पुरे झाले लव्ह मेकिंग, आता ऑफिसला जायला लाग. त्यावेळी राजेशला मम्मूचे म्हणणे पचवता आले नाही. त्याने मम्मूच्या पाठीला हात लावला आणि म्हणाला, तुला नेहमीच काम करावं लागतं मम्मू, हे दिवस पुन्हा येणार नाहीत. मी सुट्टी वाढवत आहे. सुट्टी वाढवून काय करणार? आठवडाभरानंतर प्रमोशनसाठी तुमची मुलाखत आहे, मम्मू तोंडातल्या तोंडात म्हणाली. मम्मूला खरं सांगताना राजेश म्हणाला, मुलाखत फक्त नावातच आहे प्रिये. माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ लोक सध्या प्रमोशनसाठी रांगेत उभे आहेत. अशा परिस्थितीत माझा नंबर कुठून येणार? तुम्ही सुधारणार नाही, असं म्हणत मम्मूने राजेशचा हात झटकला आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने राजेशला एक विचित्र निर्णय दिला. ममता इथे 20 दिवसांपासून आहे. पहिल्यांदाच नवीन सुनेला सासरच्या घरी इतके दिवस ठेवले जात नाही. तू तिला उद्याच तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून ये. राजेश आईला काहीच बोलू शकला नाही, पण त्याने आपली अवस्था मम्मूला सांगितली. आता मी तुमच्यापासून क्षणभरही दूर राहू शकत नाही मम्मू, कृपया काही दिवस माझी वाट पहा. ज्या घरामध्ये मी 23 वर्षे घालवली ते घर मी इतक्या लवकर कसे विसरू? मम्मू डोळ्यात पाणी आणत म्हणाली. मम्मूने आपल्या मनात वाढणाऱ्या प्रेमाकडे दुर्लक्ष करून आपल्या माहेरच्या घराला अधिक प्राधान्य दिले. याचं राजेशला खूप वाईट वाटलं, पण बळजबरीने त्याला मम्मूची आज्ञा मानावी लागली आणि त्याला तिला माहेरी सोडावं लागलं. मम्मू गेल्यावर राजेशचे दिवस उदास आणि रात्री एकाकी झाल्या. राजेश घरी बसून काय करू शकतो म्हणून तो ऑफिसला जाऊ लागला. काही दिवसांनी राजेशची प्रमोशनसाठी मुलाखत झाली. हे सर्व नावापुरतेच आहे हे त्याला ठाऊक होते, तरीही त्याने मुलाखत मंडळाला खुश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 2 आठवड्यानंतर मम्मू तिच्या पालकांच्या घरून परतली आणि नंतर निकाल देखील आला. यादीत नाव पाहून राजेश आनंदाने उडी मारला.
त्यांना बाजूला ठेवून राजेशची भरती कशी झाली याची काळजी त्याच्या ऑफिसमधील वरिष्ठांनाही होती. त्यांनी चौकशी केली असता त्यांना कळले की मुलाखतीत राजेशचे मार्क्स त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांइतकेच होते. त्यानुसार राजेशऐवजी एकाला बढती देण्यात येणार होती. मात्र सुट्ट्यांच्या प्रमाणात तपासणी केली असता त्याने राजेशपेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्या होत्या. याचा फायदा राजेशला मुलाखतीत झाला. मम्मू 2 आठवड्यांपूर्वी आई वडिलांच्या घरी गेली नसती तर राजेश रजेवर गेला असता आणि मुलाखतीची तयारीही करू शकला नसता. अचानक झालेली ही बढती राजेशच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे यश होते. या गोष्टीचा त्याला खूप आनंद झाला. त्या संध्याकाळी घरी पोचल्यावर राजेशला मम्मूच्या सखोल समजाचा ठोस पुरावा मिळाला. आईने सांगितले की तिच्या माहेरच्या घराची आठवण येणे हे मम्मूचे निमित्त होते. मुलाखतीची तयारी करता यावी म्हणून त्याने आईशी सल्लामसलत करून आपल्या माहेरच्या घरी जाण्याचा मुद्दाम निर्णय घेतला होता. सत्य समजल्यानंतर राजेश मम्मूला भेटण्यासाठी हतबल झाला. त्याच्या खोलीत प्रवेश करताच त्याला आश्चर्य वाटले. मम्मू पलंगावर नवरीसारखी सजून बसली होती. राजेशने तिला पकडले आणि छातीशी घट्ट मिठी मारली. त्याचे तळवे मामूच्या मुलायम पाठीला आवळत होते. मम्मू म्हणत होती, सॉरी, मी तुला खूप छळलं, पण तुझ्या आणि माझ्या प्रगतीसाठी ते आवश्यक होतं. तुझ्यापासून दूर राहून मी आनंदी होते का? मी माझ्या आईवडिलांच्या घरी 24 तास तुझ्या आठवणीत हरवून राहिले. मलाही त्रास होत राहिला, पण या दुःखातही एक गंमत होती. मला माहीत होतं की मी तुझ्यासोबत राहिले असते तर तू नक्कीच रजा घेतली असती आणि इंटरव्ह्यूची तयारी कधीच केली नसती. राजेश काहीच बोलला नाही, फक्त आईकडे बघत राहिला. राजेशला मिठीत घेत मम्मूने गंमत केली. आता मला सांग, माझ्यासारखी कडक बायको झाल्यावर तुला कसं वाटतं? मम्मू, तुला मिळवल्याचा मला खूप आनंद झाला. राजेश अजूनही बोलतच होता तेव्हा मम्मूने ट्यूबलाईट बंद केली आणि म्हणाली, पुरे झाले कौतुक, आता आणखी काही? मम्मू खोडकरपणे उठला. रात्रीच्या दिव्याच्या मंद प्रकाशाने खोली भरून गेली आणि मम्मू राजेशच्या मिठीत हरवून गेली एक नवीन सकाळ येईपर्यंत.